पूर्व भागातील दाजीपेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात गत 6 दिवसांपासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाचा सोमवारी समारोप झाला। शेवटच्या दिवशी चक्रस्नान, सूर्यप्रभा वाहन सेवा, चंद्रप्रभा वाहन सेवा, ध्वजपट अवरोहण आदी विधी पार पडले। या देवस्थानात बुधवारी 29 ऑक्टोबर पासून ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली। तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर दाजीपेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रह्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। यंदा ब्रह्मोत्सवाचे हे 53वे वर्ष आहे। ब्रह्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी 7:30 वाजता होम हवन, सूर्यप्रभा वाहन सेवा करण्यात आली। सकाळी 9 ते 12 या वेळेत होम हवन, चक्रस्नानम, आराधना, शातुमुरई, तीर्थप्रसाद गोष्टी हे विधी करण्यात आले। सायंकाळी 5 ते 9 या वेळेत आराधना, चंद्रप्रभा वाहन सेवा, होम हवन, महापूर्णाहुती, देवतो उद्वासनम, श्री पुष्पयागम, द्वादशाराधना, वसंतोत्सवम आदी विधी पार पडले। त्यानंतर ध्वजपट अवरोहणम करण्यात आले। शातुमुरई, कुंभ प्रोक्षणम, तीर्थप्रसाद गोष्टी आदी कार्यक्रम होऊन ब्रह्मोत्सवाचा समारोप करण्यात आला। तिरुमलाहून आलेल्या पुरोहित वृंदांकडून मंत्रोच्चारात हे विधी करण्यात आले।